भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात एनसीपीच्या रुपाली पाटील मैदानात शनिवार वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन. कुलकर्णींना कायदा समजत नसेल तर समजावून सांगू म्हणत टोला. नाशिकमध्ये शिवसेना युबीटीचा भाजपला जोरदार धक्का. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाडांचा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश, तर चोरासह मतचोरी पकडली म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे घेणार 25 ऑक्टोबरला मुंबईत उपशाखा प्रमुखांचा मेळावा. राज ठाकरेंनंतर आता मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे करणार मार्गदर्शन. पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. सोलापुरात अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढणार. मंत्रिपदासाठी जॅकेट शिवले, दिवाळीत वापरायला काढले. अमरावतीमधील दीपोत्सवात रवी राणा यांनी बोलून दाखवली खंत. लातूरच्या रेणापूर नाका भागात कारनं तरुणाला फरफटत नेलं. सुदैवानं घटनेत कारनं फरफटत नेलेला तरुण बचावला. बेधुंदपणे कार चालवणारा चालक फरार. शोध सुरू. बीडमध्ये भर चौकात तरुणांच्या 2 गटांमध्ये राडा. कारला कट मारल्याच्या कारणावरून दोन्ही गट आमने-सामने. पोलिसांकडून दोन्ही गटांवर गुन्हा दाखल. शिर्डी दीपोत्सव साजरा. द्वारकामाई मंदिरासमोर साई भक्तांनी 11,000 दिवे लावले, तर साई मंदिरालाही आकर्षक रोषणाई. देशभरात दिवाळीचा उत्साह. अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाईचं दीपोत्सवाचं आयोजन. लहान मोठ्यांनी लुटला आतषबाजीचा आनंद. आणि ज्येष्ठ अभिनेते असराणी यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शोलेमधील ज्वेलरची भूमिका ठरली अत्यंत लोकप्रिय. असराणींच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा. मित्रांनो, घडामोडी वेगाने घडतायत आणि त्यावरचे स्पेशल रिपोर्ट आपण बघतोय. पुढे पाहूयात. ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांच्यात आता नवी लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर या ठिकाणी ठाकरे बंधूंना लक्ष करत सध्या मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला लगावला होता आणि त्यावरनं संजय राऊतांनी जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधील राजकीय वाद आता नाटकांपर्यंत जाऊन पोहोचलाय. ठाकरे बंधूंमधील भेटीगाठीचा सिलसिला सुरू झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आठे आलेत आणि त्यावरूनच आता एकमेकांवर मार्मिक टीकेचे बाण सोडले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर बोलताना या 2 नाटकांचा उल्लेख केला. काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर गेली 2 दशकं शिवसेना विरुद्ध मनसेत राजकीय संघर्ष झडला. पण आता मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंची जवळीक वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याची चर्चा आहे आणि तोच संदर्भ देत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याच भाषेत उत्तरही दिले. भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला. महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी पुढे अशोक सराफांच्या गाजलेल्या नाटकाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर अशा प्रकारे निशाणा साधला. मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय.
मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. शिंदेंची ही टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली नाही तरच नवल. ठाकरेंच्या सेनेनं थेट शिंदेंना गुवाहाटीवरून टोला लगावला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांनी चांगलंच बेअरिंग पकडलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कार्यक्रम नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा असला तरी त्या मंचावरून शिंदेंनी राजकीय टोलेबाजी केली आणि हा वादाचा नवा अंक रंगला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवाळीचा उत्साह राज्यातल्या सगळ्याच मंदिरांमध्ये बघायला मिळतोय. आज नरक चतुर्दशी, त्यानिमित्तानं पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेत. विठ्ठल रुक्मिणीचं पारंपरिक अलंकारातलं मनमोहक रूप बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात पंढरपुरात गर्दी केली. धाराशिव जिल्ह्यातल्या परांडामध्ये मतदार नोंदणीमध्ये फिल्मी स्टोरी बघायला मिळाली आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आधीच आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यात निवडणूक आयोगाचा एक अजब सिनेमा आल्यामुळे राजकीय क्लायमॅक्सकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलंय. अमर अकबर अँथनी या सिनेमातील 3 वेगवेगळ्या धर्माच्या सख्ख्या भावांची स्टोरी सुपरहिट झाली होती. दिग्दर्शक मोहन देसाईंचा सिनेमा आजही ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो. बहुतेक मोहन देसाईंकडूनच प्रेरणा घेत तसाच पण राजकीय सिनेमा निवडणूक आयोगानंही तयार केलाय. मोहन देसाईंप्रमाणे दिग्दर्शक झालेल्या निवडणूक आयोगाने धाराशिवच्या परांडामध्ये अमर अकबर अँथनी सिनेमा तयार केलाय. एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या कागदपत्रांवरून हा सर्व घोळ स्पष्ट झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे 37 पैकी 5 मतदार उत्तर प्रदेशातील असल्याचा आरोप करण्यात येतोय. बोगस मतदार नोंदणीची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही रितसर तक्रार केलेली आहे. या तक्रारीचा उलगडा जर होऊन त्या तिबार व्यक्ती एकच आहे परंतु नाव डबल आहे, अशा मतदाराची जर नावे कमी झाली नाही तर आम्ही निश्चित रूपानं न्यायालयात सुद्धा आम्ही दाद मागणार आहोत. आम्हाला निदर्शनास आलं मतदार यादी आल्यावर आम्ही ह्या घर क्रमांक जाऊन चौकशी केली असता येते की कोणीही लोक राहत नाहीत. आम्ही ह्याची तक्रार परांडा नगर परिषद येथे दिलेली आहे. विशेष म्हणजे ज्या घराच्या पत्त्यावर ही नोंदणी करण्यात आली ते घर शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचं असल्याचं सांगितलं जात आहे. मागील वर्षी परांडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. अवघ्या 1,500 मतांच्या फरकाने शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले आणि त्याच मतदारसंघात एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या 37 मतदारांची नोंदणी होणं यांचा काही संबंध तर नाही ना, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. परांडामध्ये निवडणूक आयोगानंच राजकीय अमर अकबर अँथनी सिनेमा दिग्दर्शित केलाय. तर इकडे राजकारणातील अँग्री यंग मॅन राज ठाकरेही निवडणूक आयोगाला विलन ठरवून देत दणादण शाब्दिक हल्ले करतायत. त्यामुळे राजकीय सिनेमाही उत्कंठावर्धक होत चाललाय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.